नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. नीटच्या संदर्भातला हा जो गोंधळ फियास्कोच आहे हा खरा. आणि यंत्रणेतले बरेच लोक म्हणजे तज्ज्ञच कसे मॅनेज झालेत आणि त्यांनी हा सगळा पेपर फोडला वगैरे हे आपण महाराष्ट्र बघतोय. आता थोडंसं 2 पाऊल पुढं जाऊया आपण. आम्ही पण ही तुलना केली होती, की जे आणि नीट ह्या 2 परीक्षांची जर तुलना केली, तर जे एवढा गोंधळ का नाही होत आहे? इनफॅक्ट गोंधळच होत नाही आहे, जो नीटमध्ये आपण 3 वेळेला किमान पाहिला पेपर लीक. सो ती तुलना झाल्यानंतर अनेक मंडळींनी ह्या संदर्भामध्ये सकारात्मक, काही जणांनी थोडेसे सुधारणात्मक असे आपलं मत मांडलं आणि त्या दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनीच घोषणा केली की आता इथून पुढची परीक्षा ही सारखीच होईल. आणि म्हणून पुन्हा एकदा व्यापक पातळीवरती ह्या परीक्षेच्या संदर्भात चर्चा करावी असं मला वाटलं, कारण आता दिलीप देशमुख सर जे शाहू महाविद्यालयाचे संचालक आहेत, सर तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर. ते होते अमेरिकेमध्ये आणि ते जसे मुंबईला लँड झाले तसं त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले की मला ह्या विषयावरती मूलभूत काही प्रश्न उपस्थित करायचे आहेत. इनफॅक्ट तुमचं वाक्य असं होतं की हा रोगापेक्षा इलाज भयंकर आहे. हां. कसं काय? म्हणजे आपल्याला जी CBT पॅटर्नवर जी परीक्षा घ्यायची म्हणून केंद्रीय मंत्री महोदयांनी जे जाहीर केलं, हं, त्या परीक्षेमधले जे लूपहोल्स आहेत, कारण का ही परीक्षा काही नवी नाही आहे, ऑलरेडी होते. हं, म्हणजे केंद्रीय पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत किंवा प्रवेश परीक्षा आहेत, त्यापैकी बहुतांश परीक्षा ह्या CBT तत्वावर होतात. अगदी UPSCपासनं ते महाराष्ट्राच्या MST CETपर्यंत. पण या परीक्षेचे जेव्हा आम्ही रिझल्ट बघतो, या परीक्षेमध्ये जे काही आम्हाला गोंधळ दिसतो, तो गोंधळ ह्या गोंधळापेक्षा जास्त मला वाटतं तो घातक तो आहे. काय गोंधळ दिसतो? त्याच्यामध्ये एक तर ह्या परीक्षेचे क्रेडिटिबिलिटीवर मोठा प्रश्न आहे. ओके, स्टील. स्टील ह्याच्यावर तक्रार होत नाही म्हणून तो बाहेर येत नाही, हा भाग वेगळा. याच्याबद्दल जेवढी मेडिकलच्या बाबत सेन्सिटिव्हिटी आहे पालकामध्ये, विद्यार्थ्यामध्ये, तेवढी इंजिनिअरिंगच्या बाबत सेन्सिटिव्हिटी नाही आहे. का? त्यांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे जरी रिझल्ट मनासारखा नाही आला किंवा आपल्यापेक्षा खूपच कमी आहे परफॉर्मन्स वाईज, जो माझ्याच वर्गात होता, पण ऐन वेळेवर त्याला जास्त चांगलं पर्सेंटाईल आलं आणि त्याला चांगलं कॉलेज मिळालं, तरीही मी त्याच्यावर प्रश्न उपस्थित करत नाही, कारण मला दुसरा पर्याय त्याच्यासारखाच पॅरलल उपलब्ध असतो. म्हणजे समजा मला IITमध्ये कॉलेज नाही मिळालं तर मी NITमध्ये विचार करतो. NITमधनं नाही मिळालं तर CETमधल्या थ्रू टॉपमोस्ट स्टेटमधल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो का बघतो. स्टेटच्या टॉपमोस्ट कॉलेजमध्ये समजा मला अपेक्षित जर ब्रँच मिळत नसेल तर मी पर्यायी दुसरी ब्रँच सिलेक्ट करतो. अशा तऱ्हेने त्याला पर्याय उपलब्ध आहेत, म्हणून तो भानगडीत पडत नाही चॅलेंज करायच्या परीक्षेला. पण तुम्ही प्रत्यक्षात असं म्हणत आहात की जेईची परीक्षा सुद्धा तितकी निर्भीळ नाही आहे. निर्भेळ नाही आहे अजिबात. त्याचं कारण सांगतो की ही परीक्षा प्रायव्हेट एजन्सीला दिली जाते. तसं ही सुद्धा NTA सुद्धा ही नोडल एजन्सी आहे. खरं जर 2000 म्हणजे 24च्या अगोदर जे एक GR आलेला आहे शासनाने, जो मेडिकल एक्झामसाठी जो GR काढलेला आहे, त्या GRमध्ये स्पष्टपणे मेडिकलच्या प्रवेशाची जी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती नॅशनल मेडिकल कमिशनकडे आहे. आणि नॅशनल मेडिकल कमिशनने NMCने NTA ही परीक्षा घ्यायच्यासाठी म्हणून एजन्सी म्हणून नेमलेला आहे. ॲक्च्युअली NTA इज द एजन्सी. ती एजन्सी NMC बदलू शकतो, पण ही गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन असल्यामुळं मोस्ट ट्रस्टेड एजन्सी म्हणून यांच्याकडे ती परीक्षा दिलेली आहे. NTA फक्त परीक्षा घेतं, ॲडमिशन प्रोसेस पुढचे त्याचे रूल गव्हर्नमेंटचेच लोक आहेत ना NMC करते. पण NTA मध्ये गव्हर्नमेंटचीच लोक आहेत ना. हां, NTA जसं बोर्डाचा पॅटर्न असतो तसा प्रकारचं एक इंडिपेंडंट स्टेट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा तो लोक असतात त्यामध्ये. परंतु NTA मनुष्यबळ फार कमी आहे. तो मुद्दा आला आहे की आमच्याकडे मनुष्यबळच नाही. ते सगळे डिपेंडंट आहेत, पण ते डिपेंडंट कुणावर आहेत की ते गव्हर्नमेंट एजन्सीवरच डिपेंडंट आहेत. उदाहरणार्थ यावर्षीची जी परीक्षा होती ती परीक्षा पूर्णपणे त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या अंडर झालेली आहे.
डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि त्याच्या अंडर असणारे अधिकारी हे प्रत्येक सेंटरवर त्यांनी नेमलेले होते आणि त्यांच्या ऑब्झर्वेशनखाली ही परीक्षा पार पडली. ओके. म्हणून परीक्षा केंद्रावर गोंधळ झालेला नाही, हे लक्षात घ्या. हा गोंधळ कुठं झालेला आहे, पेपर सेटरनी तो पेपर लीक केला आहे. आता सेटरनीच म्हणजे ज्याला घर राखायला दिलं आहे त्यांनीच घरफोडी केली तर पर्याय नसतो ना. काय पर्याय असू शकतो? पण मग आत्ता मंत्री महोदयांनी सांगितलं ना की आम्ही आता नव्याने परीक्षा घेऊ, वेळ वाढवून देऊ हां आणि पुढची परीक्षा ऑनलाईन घेऊ. हां आता ह्या वर्षीच्या परीक्षेमध्ये तर ते पेन अँड पेपर जाणार आहेत हो. आणि मला वाटतं की ते पेन अँड पेपर हेच ह्या मेडिकलच्यासाठी तरी योग्य आहे. कारण ह्या इतकी सेन्सिटिव्ह परीक्षा असते की जर ही परीक्षा CBT पद्धतीने झाली आणि तिथं कुठेही गोंधळ झाला तर पालक म्हणजे हजारो केसेस होतील, कोर्टमध्ये जातील, ज्या की ह्याच्यामध्ये जात नाहीत. मागच्याच वर्षीचं उदाहरण झालं तर आपल्याच महाराष्ट्राच्या MST CETची परीक्षा रद्द करावी लागली. नाही मग काही तुमचं मुलांची काय परीक्षा पुन्हा टेक्निकल घ्या. कॉम्पिटन्स नाही आपल्याकडं का तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे? हां दोन्ही पातळीवर आपण मागे आहोत. एक तर इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, प्रायव्हेट एजन्सीजला दिले जाते ही आणि ह्या प्रायव्हेट एजन्सीकडेही स्वतःचे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहेत. ते काय करतात, सेंटर त्या ज्या गावाला आहेत त्या गावामध्ये जातात आणि तिथले जे कॉम्प्युटर सेंटर आहेत जे की म्हणजे टायपिंग वगैरे शिकवतात अशा पद्धतीचे, त्या कॉम्प्युटर सेंटरला ते सेंटर देतात आणि अक्षरशः त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर घोटाळा होऊ शकतो. अच्छा, मॅनिप्युलेशन होतं. टेक्निकल पर्सन्स मॅनिप्युलेट करतात. आमचा असा अनुभव आहे की आपल्याच महाराष्ट्रामध्ये अशा CBT परीक्षेबद्दल तक्रारी झाल्या. तलाठी पदाची एक परीक्षा झाली ती रद्द करावी लागली. मागच्या वर्षी CET आमच्या इंजिनिअरिंगच्या CETमध्ये एका सेशनमध्ये घोटाळा झाला, ते सेशनची परीक्षा परत घ्यावी लागली. लक्षात घ्या. ह्या महाराष्ट्राच्या बाबतीत सांगतोय तर देशभरामध्ये काय गोंधळ असेल बघा. नाही पण आता असं आहे, आता ही परीक्षा दुसरं आहे की ही जी परीक्षा आहे नीट, ही परीक्षा फक्त देशातच होत नाही, हिचे सेंटर परदेशात सुद्धा आहेत. म्हणजे मिडल ईस्टमधल्या जवळपास बहुतेक देशामध्ये ह्याचे सेंटर आहेत आणि या ठिकाणापर्यंत कोणीही सांगू शकत नाही की मॅनिप्युलेशन होणार नाही म्हणून टेक्निकली. म्हणून तुम्हाला असं वाटतं की हा रोगापेक्षा इलाज भयंकर आहे. त्याचं उदाहरण सांगतो की मागच्या वर्षीच आमच्या CETचा निकाल बघा. तुम्ही त्या CETचा निकाल बघितला तर CETमध्ये 100% आलेले जे 2 टॉपर आहेत, दोन्ही टॉपरला CETमधनं 100% आले, पण त्यांचे जर बोर्डाचे मार्क बघितले 12वी बोर्डाचे तर त्यांना फक्त 50-51%, जिथं की 50% त्याचं मिनिमम क्रायटेरिया आहे PCMचा. PCMमध्ये 50% मार्क असायला पाहिजे, 51% मार्क आहेत. तो असं पण असेल ना की बोर्डाच्या परीक्षेकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि आपण असं समजूया की ते दुर्लक्ष केलं. पण ह्याच मुलांचे 10वीचे जरी मार्क बघितले तुम्ही तर ह्या मुलांना 10वीमध्ये मॅथमॅटिक्समध्ये एका मुलाला 40 मार्क आहे की जे राज्यात पर्सेंटाईलमध्ये पहिले आले. हां, तो राज्यात पहिला आला, पण त्याला 10वीत मात्र 40च गुण आहेत. 40 मार्क होते आणि सायन्समध्येही 60 मार्क होते. आता तर तो नवीनच चर्चेला तोंड फोडलं सरांनी. पण महत्त्वाचा मुद्दा माझ्या मते ते जे म्हणतायत आणि शेवटी असं आहे की प्रत्येक तज्ज्ञ आपापलं मत देईल आणि त्या मताचा शेवटी सार काढून सरकारला करावं लागेल. आता ते सार असंही असू शकतं, नाहीतरी आता मंत्री महोदयाने ती परीक्षा अनाऊन्स केलेलीच आहे पुढच्या वर्षीसाठीची की ती ऑनलाईन होणार आहे. सो गिवन सिच्युएशनमध्ये तिचं कुठलं तरी हायब्रिड मॉडेल वगैरे तुम्हाला सुचतं की असं केलं तर जास्त बेटर राहील? हां, मला त्या अनुषंगाने बोलायचं आहे की आपल्याला जर समजा या पेन अँड पेपर बेसिसवर जाऊ शकत नसेल आपण तर आपल्याला एक पर्याय आहे CBTकडे जाण्याचा. पण CBTकडचा पर्याय करत असताना थोडं हायब्रिड मॉडेल मध्ये जाता येतं का ह्याचा विचार करावा असं मला वाटतं. जसं JEEचा रेफरन्स घेत आहेत, JEEच्यामध्ये JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स अशा 2 लेवलला परीक्षा होतात. JEE मेन्स ही 2 वेळा होते
म्हणजे 2 चान्सेस देता येतात मुलांना. 1 जानेवारीमध्ये होते, 1 एप्रिलमध्ये होते आणि दोन्हीमध्ये मिळून जर टॉप मोस्ट परफॉर्मन्स असेल पर्सेंटाईल वाईज त्या मुलाचा, तो मेरिटसाठी गृहीत धरला जातो आणि त्याच्यावर बेसिसवर म्हणजे 2.5 लाख मुलांची JEE ॲडव्हान्ससाठी पात्रता जाहीर करतात आणि पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स परीक्षा घेता येते. ही JEE मेन्स परीक्षा NTA घेतं, ज्याला की 13-14 लाख मुलं बसतात. गेल्या वर्षी 14 लाखाच्या आसपास मुलं बसली, म्हणजे रजिस्टर केलं होतं. 11.5 लाखाच्या काहीतरी आसपास मुलांनी प्रत्यक्ष परीक्षा दिलेली आणि 2.5 लाख मुलांची जे पात्र झालेली आहे ती यादी ते त्या वर्षी जे सेंटरकडं म्हणजे ज्या IITकडं ॲडव्हान्स परीक्षेची जबाबदारी दिली त्यांना ते देतं. ओके. आणि पुढची ॲडव्हान्स परीक्षा IIT तर्फे राबवली जाते. ॲडव्हान्स परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा आणि त्याचा पॅटर्न ठरलेला नसतो. त्याच्यामध्ये एक ते गुपित ठेवतात आणि त्या लेवलवर ती परीक्षा होते. ओके. आता तशाच प्रकारचं मॉडेल घ्यायचं झालं तर या ठिकाणी ही सुद्धा 2 परीक्षा घ्याव्यात. CBT ह्याच्या मेन्सप्रमाणे CBT म्हणजे मेडिकलसाठीची जी CBT आहे ती NTA घेईल किंवा NTAच्या सारखी कोणती एजन्सी असेल ती घेईल आणि त्यातनं काही मुलं काही मुलं पुढच्या मेन परीक्षेसाठी किंवा ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र करावेत आणि ॲडव्हान्स परीक्षा दुसऱ्या एजन्सीने घ्यावी. ओके. आणि तीही पेन अँड पेपर बेस घ्यावी. तुमचा आग्रह काय आहे की पेन अँड पेपर बेस? आमचा आग्रह ह्याच्यासाठी आहे की डिजिटल मोडवरच्या परीक्षेवर तेवढा ट्रस्ट नाही आहे. स्टील 100% जे मुलं येत आहेत त्या मुलाचे जर बोर्ड परफॉर्मन्स बघितला तर अतिशय वीक दिसतो आणि सेंटर जर बघितले तर अक्षरशः गल्लीबोळात कुठंतरी जे 50 कॉम्प्युटरचं 100 कॉम्प्युटर घेऊन कोणीतरी बसलाय अशा पद्धतीने. आणि विशेष म्हणजे इंजिनिअरिंगसाठी काउन्सिलिंग करणाऱ्याच लोकांना सुद्धा दिलेला आहे. बघा, जे काउन्सिलर मुलांना हमी देतात की मी तुला मिळालेल्या मार्कामध्ये चांगल्यात चांगलं कॉलेज ब्रँच मिळवून देतो आणि त्याच्यासाठी मार्गदर्शक म्हणून पैसे घेतात, त्याच काउन्सिलरच्या कॉम्प्युटर सेंटरवर परीक्षेचे सेंटर दिलेले आहेत. सो इट्स अ मॅटर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. तुमचं मत असं आहे की नाहीच आहे तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. मग जर तुम्हाला फक्त CBTवरच घ्यायची आहे तर दुसरा एक पर्याय असू शकतो की आपलं केंद्र सरकार, भारत सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या, इतक्या परीक्षा आहेत यांच्या सगळ्या, MPSC UPSC सारख्या सहित बाकीच्या रेल्वेच्या आहेत, अनेक वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या आहेत, आर्मीच्या आहेत, सगळ्यांच्या आहेत. ह्या सगळ्या परीक्षा CBT तत्वावर घेतल्या जातात. ह्या प्रायव्हेट एजन्सीला देतात, प्रायव्हेट एजन्सीमार्फत ते घेतात. मग एवढ्या सगळ्या परीक्षा तुमच्या वर्षभर चालतात आणि ते गव्हर्मेंट रिक्रुटमेंटसाठी होतात. तर गव्हर्मेंटनी इतका सारा खर्च करण्यापेक्षा एक खर्च असा करावा ना, प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये एक स्वतंत्र इमारत ठेवावी आणि त्या डेडिकेटेड फॉर ओनली सच एक्झाम्स, फॉर ऑल देशभरातल्या जेवढ्याही एक्झाम असतील वेगवेगळ्या. चांगलं सजेशन आहे. लक्षात आलं का? कलेक्टर ऑफिसच्याच प्रमायसेसमध्ये त्यांच्याच देखरेखीखाली त्या ठिकाणचं सेंटर असावं. तिथं त्यांचा एक वेगळा पूर्ण जो काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि अगदी उपजिल्हाधिकारीपासून किंवा ॲडिशनल कलेक्टरसारखा माणसापासून त्या ठिकाणी ती जबाबदारी द्यावी आणि देशातल्या सर्व परीक्षा त्याच सेंटरवर घ्या. त्यातल्या त्यात ही उत्तम पर्याय ते सुचवतात. अर्थात तिथे काही घोटाळे होणार नाहीत असं मी म्हणणार नाही, कारण अलीकडे रिस्पॉन्सिबिलिटी मी तेच म्हणणार होतो, कारण तलाठी प्रक्रियेपासून ते अनेक भरती प्रक्रियेमध्ये आपल्याकडे गोळ झालेले आहेत, पण ॲटलिस्ट त्याची रिस्पॉन्सिबिलिटी एका शासकीय यंत्रणेवरती फिक्स केली जाईल. पण तुमचं असं मत होतं की यापूर्वी ज्या वेळेला असे सजेशन्स मागवले गेले त्यावेळेला शाहू महाविद्यालयाच्या वतीनं तुम्ही सजेशन्स पाठवले होते, राईट? सो ते कुठले सजेशन्स होते जे आता तुम्ही सांगितले त्याच्या व्यतिरिक्त? आणि पूर्वी पण अशी परीक्षा होत होती की नीटची 2 पद्धतीनं व्हायची ना परीक्षा? हो. तो जरा प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवण करून. नाही, ही नीट येण्याच्या अगोदर
जी राष्ट्रीय पातळीवरच्या एम्स कॉलेजेस किंवा 15%च्या जागा जे शासकीय महाविद्यालयामध्ये केंद्र सरकारच्याकडं असतात त्या 15% जागांसाठी पूर्वी ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट AIPMT नावाची परीक्षा होत होती. आणि त्या AIMT परीक्षेमध्ये प्रिलिम आणि मेन असे 2 टप्प्यावरती परीक्षा होत होती. पहिल्या परीक्षेमध्ये प्रिलिमला खूप सारे मुलं बसायची. त्यातनं मी सांगितल्यासारखं आता जे JEEमध्ये जे फॉलो करतात त्या पद्धतीने काही पर्सेंट मुलांना 10% मुलांना मेनसाठी क्वालिफाय करायचे आणि त्यांची मेनची परीक्षा घेऊन त्यातनं जे मेरिटमध्ये येतील त्या मेरिटप्रमाणे ते ॲडमिशन प्रोसेस हे नीट यायच्या आधीपर्यंत हे सगळं चालू होतं. हो. तिथे काही गोंधळ होत नव्हता, पेपर लीक होत नव्हते? नाही तिथं काहीच नव्हतं, गोंधळ नव्हते किंवा असले तरीही स्टेट लेवलचे जे कॉलेजेस आहेत त्या स्टेट लेवलच्या कॉलेजेसच्यासाठी म्हणून 85% जागांसाठी स्टेटच्या CET मधनं प्रवेश होत होते. म्हणजे एखादा मुलगा फक्त त्या all India level ला IIMT-मध्ये जर हे झाला फेल झाला तरी त्याला दुसरा पर्याय होता ना CET त्या स्टेटचा, किंवा त्याच्या अगोदर CETच्या अगोदर बोर्डाच्या मार्कवर होते. पण मग मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की आजच कर्नाटक सरकारनं अशी मागणी केली आहे, खरं तर काल केली आहे ती, आणि तमिळनाडूची तर खूप आधीपासून ही मागणी आहे की मुळात नीट परीक्षाच रद्द करा. अगदी बरोबर आहे त्यांची मागणी. म्हणजे तामिळनाडू सरकारने तर आपल्याला माहिती आहे की त्यांनी ठरावच घेतला विधानसभेमध्ये ठराव विधानसभेत. केलेला होता. पण हेही तुमच्या माहितीसाठी सांगतो की ही जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आली 12वी नंतर या मल्टिपल चॉईसची, ती पहिल्यांदा आली तामिळनाडूमध्येच. तामिळनाडू सरकारनेच बोर्ड कॅन्सल करून तामिळनाडूनेच ही MCQ टाईपची परीक्षा ठेवली. पण ती MCQ टाईपची स्टेट लेवलची परीक्षा होती स्टेट ना. लेवलची परीक्षा ठेवली. आता मूळ आक्षेप आहे तो तमिळनाडू कर्नाटकला, ते भलेही विरोधी पक्षातले सरकार असतील पण त्यांचं असं म्हणणं आहे की नको आहे आम्हाला, आमची परीक्षा आम्ही कंडक्ट करू. अगदी तुमचं काय मत आहे त्यावर? नाही, तो पर्याय असू शकतो, पण त्याला महाराष्ट्रासारख्या स्टेटमध्ये किंवा वेगवेगळ्या स्टेटचा सिलेबस वेगवेगळा आहे आणि नॅशनल लेवलची ज्या परीक्षा होतात त्या परीक्षा अगदी जरी सगळे तज्ज्ञ किंवा NTA सहित सगळे सांगत असतील की आमचा स्वतंत्र एक सिलेबस आहे आणि त्या सिलेबसमध्ये सर्व राज्याच्या स्टेट बोर्डचा सिलेबस गृहीत धरून आम्ही बनवलेला आहे, पण सगळ्यांना हे माहिती आहे की हे CBSEच्या टेक्स्टबुकवर CBSEच्या सिलेबसवर आधारितच परीक्षा होते. स्टेट बोर्डाचा काही सहभाग असत नाही, मेजॉरिटी तर नाही आहे. नाही त्याचा अभ्यास नाही. आत्ताच मला सांगतो की ह्या नीटच्या सिलेबसमध्ये 2 वर्षापूर्वी काही बदल केले. त्या बदलामध्ये जे NCERTच्या बुक म्हणजे CBSEसाठी जे प्रिस्क्राईब्ड बुक आहे त्या बुकमध्ये नसणाऱ्या काही चॅप्टर्स त्या NCERTच्या सिलेबसमध्ये आले. उदाहरणार्थ बायोलॉजीमध्ये फॅमिलीज आल्या आणि त्याचा रेफरन्स देताना त्याने महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दिला की महाराष्ट्र स्टेट बोर्डामध्ये ह्याच्यामध्ये फॅमिलीज आहेत आणि त्या फॅमिलीज, पण ते फक्त सिलेबसमध्ये आहे. सिलेबस जाहीर होऊन आता जवळपास 5 वर्ष होत आली, जवळपास म्हणजे आपल्या ह्याच्या काळातच झालेला आहे तो सिलेबस. करोनाच्या काळामध्ये एकही प्रश्न आलेला नाही. मग पुन्हा मी तुम्हाला तोच प्रश्न विचारतो, कारण तो जो ॲडिशनल पार्ट टाकलाय त्या पार्टवर म्हणूनच माझा प्रश्न असा आहे की लिव्ह असाइड पॉलिटिक्स, शाहूसारख्या महाविद्यालयातल्या मंडळींना असं वाटतं का की आपली पण स्वतंत्र नीट म्हणजे नीटमध्ये न पार्टिसिपेट होता प्रत्येक राज्याची स्वतंत्र असावी? नाही, स्वतंत्र असावी. 85% वेगळी आणि हे 15% वेगळी ती असावी आणि ती असली तर चांगलंच आहे. पण तत्पूर्वी तुम्ही 1 नेशन 1 एक्झाम जे केलात त्याच्याऐवजी आम्ही सातत्याने मागणी करतोय, बोर्डाकडे केली, तज्ज्ञाकडे केली, डायरेक्टर ऑफ एज्युकेशनकडे केली, मिनिस्टर ऑफ एज्युकेशनकडे केली, आम्ही स्वतः इथं आपल्या शाहू कॉलेजने काय की 1 नेशन 1 एक्झामच्या ऐवजी 1 नेशन 1 सिलेबस ठेवा. जो की आता तुमचा मुद्दा होता की वेगळ्या राज्याचं ते घेतच नाहीत बेसिकली, फक्त चर्चा केली जाते त्याची. आणि घेतला तरी त्याच्यावर प्रश्न येत नाहीत. फाईन. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे मग इतर सगळ्या जे काही 29 राज्य युनियन टेरिटरीज वगैरे त्याला काय अर्थ आहे? जर तुम्ही
केवळ एक सेंट्रलाइज पद्धतीनं ते घेत असतात आणि मुळात NTA कडे यंत्रणा नाही आहे ह्याच्याबद्दल तर खूपच लोक बोलतात. CET-कडे यंत्रणा आहे नाही, कुणावर तर कुणावर डिपेंडेंट राहावं लागेल, तो काय प्रश्न आहे. इलेक्शन कमिशन सारखीच अवस्था आहे हां, सगळ्यांची. पण मी म्हणतो की जसं इलेक्शन कमिशन जिल्हाधिकारी आणि महसूल यंत्रणेवर अवलंबून करतं आहे. तशा पद्धतीने हेही करावं, ते केलं यावर्षी. पण जर तुम्ही एक नेशन एक सिलेबस ठेवलात, किमान सायन्स आणि मॅथ, आम्ही हेही सांगितलं की ठीक आहे, भूगोल वेगळा असू शकतो, एखाद्या राज्याचा इतिहास वेगळा असू आय ॲग्री विथ शकतो, यू. बरोबर. एखादा समाज एक रचना वेगळी असू शकते, ते मान्य आहे मला. पण पण सायन्स आणि मॅथ्समध्ये सायन्समध्ये काय काय बदल होणार आहे? युनिव्हर्सल आहे ना हे. बरोबर. जगामध्ये लाईट असा एक चॅप्टर जर घेतला तर लाईट चॅप्टरमध्ये जगामध्ये तोच सिलेबस. अगदी बरोबर. आता मला शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो, फार मग तुम्ही महत्त्वाचा. ह्या किमान मॅथ आणि सायन्स हे देशभरात सगळीकडे सेम ठेवा ना. आणि मग राज्य सरकारला 85% जागासाठी परीक्षा घेऊ द्या त्यांची. आणि एम्स आणि 15%साठी नॅशनल लेवलच्या ज्या काही जागा आहेत त्यासाठी म्हणजे नॅशनल लेवलच्या एजन्सीज घेऊ देत. त्यामुळे Syllabus- विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल आणि जो ताण यंत्रणेवरती येतो आहे तोही कमी होईल. आणि जे म्हणजे चांगल्या पद्धतीने एम्ससाठी प्रिपेअर करतायत त्या मुलांचं जर एम्सला नाही झालं तर स्टेट्समध्ये नुकसान होणार नाही त्या टॅलेंटेड मुलांना, कारण त्या सिलेबसवर ती स्टेटची होणार आहे. राईट. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, तरी मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारला पाहिजे. आत्ता जे काही बाहेर आलंय सगळं, हे काही आपापसातल्या क्लास चालकाच्या स्पर्धेमुळे आलंय का ते जे तज्ज्ञ होते तेच मॅनेज झाले आणि मग त्यांनी ते सगळीकडे स्प्रेड केलं? काय नेमकं घडलंय काय? नाही, आजपर्यंतचा अनुभव आहे. म्हणजे ज्याला काय म्हणतो, ज्याला उघीड गुपित असं आपण म्हणतो की दरवर्षी काही ना काहीतरी हे लूप होल्स लिकेजेस होतात. हो. बरं का, ह्याच्यावर चर्चा होती आहे. 2024ला मोठी झाली, 2023ला झाली होती, त्याच्या अगोदर. व्हेरी शॉकिंग. दरवर्षी पेपर लीक हो, होतो. दरवर्षी होतात. पण ते काय होतात की इंडिव्हिज्युअल पर्सन टू पर्सन आहे, म्हणजे A to B आहे, B to B नाही. ओके. मास स्केलवरती झालं नाही. बिझनेसच्या स्वरूपात बिझनेस टू बोलायचं बिझनेस असेल. नव्हतं. हां, ते काय होतंय की एखादा पालक स्वतःच्या ओळखीने किंवा स्वतःचा सेटर आहे समजा, जो कोणी सेटर असेल त्या सेटरच्या कोण भाचा असू शकतो, नातेवाईक असू शकतो, कोणीतरी असू व्हेरी शकतो, शॉकिंग. त्या लेवलपर्यंत काही एखाद्या वेळेस गेलं असेल. इंडिव्हिज्युअल लेवलवर कुठं लिकेजेस झालेले असतील, म्हणजे यावेळेला काय झालं मग? मास लेवलवर लिकेजेस झालेले नव्हते. यावेळेस काय झालं आहे की हे लिकेज मास लेवलवर झालं. ते पहिल्यांदा आता आपण सांगू नये, कारण CBI ती बघती आहे आणि इन्व्हेस्टिगेशन एजन्सी चालू आहे. ती इन्व्हेस्टिगेट करते आहे. त्याच्यामुळं कुठं फुटला किंवा कोण फोडला ह्याच्यापेक्षाही जास्त माझं मत ह्याच्याबद्दल असेल की इंडिव्हिज्युअल लेवलवर अशा गोष्टी जे होत होत्या त्या यावर्षी मास लेवलवर झाल्या. ओके. आणि क्लासेसवाल्यांची जी आपापसातली स्पर्धा आहे ती क्लासेसवाल्याच्या स्पर्धेचा ह्याच्यात काही संबंध नाही. ओके, ठीक आहे. योगायोगाने क्लासेसवाल्याकडं हा पेपर आला. ज्या क्लासेसवाल्याकडे पेपर आला त्याने मुलांना गेस पेपर म्हणून न देता मॉक परीक्षेच्या स्वरूपात त्याच्यावर परीक्षाच घेतली आणि त्याला म्हणलं की बाबा हा एक गेस पेपर आहे आणि ह्याला बघून जा परीक्षेला तुम्ही चांगल्या पद्धतीने. कदाचित तो त्यांच्यापर्यंत पोहोचलेला असेल. फाईन. पण मला असं वाटतं की हे ज्या आहेत त्या एजन्सीज त्याच्यामध्ये क्लासेसवाल्यानं कोणी केलेलं नसेल. ओके. हे करूच शकत नाही क्लासवाला, कारण का मास लेवलवर जर झालं तर लगेच ते उघड होतं आहे. हे अत्यंत गुपित लिमिटेड लोकांपर्यंत मर्यादित असतं आहे, तरच ते गुपित उघड होत नाही. म्हणून हे इंडिव्हिज्युअल लेवलवरच जे लिकेजेस होतात. पण आता मीडिया एवढा आलेला आहे, व्हॉट्सअपसारखा वगैरे इंटरनेट एवढं फास्ट झालेलं आहे, 5G आलेलं आहे की 10 मिनिट अगोदर जरी परीक्षेच्या हॉलमध्ये जाण्याच्या कुणाला मिळाला तर संपूर्ण देशात 10 मिनिटात तो पसरू शकतो. महत्त्वाचा मुद्दा आहे. सरांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले महाराष्ट्रासमोर, पण मूळ मुद्दा त्यांचा मला फार महत्त्वाचा वाटला आणि तो होता की रोगापेक्षा इलाज भयंकर ठरू नये. मला असं वाटतं की त्याच्यावरती व्यापक चर्चा व्हायला हवी. सरांनी जे मुद्दे मांडले तो एक भाग आहे, आणखी काही तज्ज्ञांची मतं असतील आणि सरकार पण जे करेल
ते काही एकदम ठीक आहे, आज पालकांचा रोष कमी करण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी केलं, कारण त्यांच्याच राजीनाम्याची मागणी होते आणि माझ्या मते त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांच्या काळामध्ये किती वेगळे ब्लंडर्स होत आहेत, मग त्यांचं शिफ्टिंग तरी करा ॲटलिस्ट. आणि केंद्र सरकार त्याच्यावरती आय होप की गांभीर्याने विचार करत असेल. पण ही चर्चा आपण व्यापक ठेवूया, है ना, कारण या चर्चेमध्ये इतके स्टेक होल्डर्स आहेत आणि मुळात मुलं जोडलेली आहेत. त्यांना ज्या पद्धतीच्या मानसिक यातना सहन कराव्या लागल्या, ते एक मुलं अशी मला भेटली जी 10-10 महिने आपल्या आईला भेटलेली नाही आहेत मुलं ती. किती म्हणजे हे शॉकिंग आहे. आणि ते पालक पण की ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे, तरीही ते पालकांनी कोणाकडनं उदार उसनवारी करून, शेतीला पर्यायी काही व्यवस्था करून अशा पद्धतीनं मुलं आपली शिकायला पाठवली. आणि ती मुलं ह्या वेळेला मेडिकलच्या प्रवेशासाठी पात्र ठरली असती, त्यांना पुन्हा त्या गर्दीत जावं लागले. आणि म्हणून त्या संवेदनशीलपणे ह्या प्रश्नावरती आपण बघतोय. मला आशा आहे की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सर जे म्हणाले त्याच्यावर तुम्ही तुमची मतं द्याल. सर थँक्यू सो मच सर, मी आभार आहे सर. थँक्यू. नमस्कार.